नवा मुख्यमंत्री नेमका कोण होणार असा सवाल सगळ्या महाराष्ट्राला पडलेला आहे आणि यावरती दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीसाठी काही वेळापूर्वी रवाना झालेले आहेत, तर अगदी थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा दिल्लीला जाणार आहेत। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे। शिवसेना की भाजप कोणत्या पक्षाला मुख्यमंत्रीपद द्यायचं या संदर्भात आजच निर्णय होण्याची शक्यता आहे। दरम्यान अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिल्याची माहिती मिळतेय, त्यामुळे आज मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस अमित शहा यांच्यासोबत चर्चा करतील, तर अजित पवार आणि सुनील तटकरे हे उद्या सकाळी दिल्लीला जाणार असल्याची ही माहिती समोर आली आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, आपण बघतोय की आता घडामोडींना वेग आलेला आहे, बैठकांना सुद्धा वेग आलाय, नेमकं मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता आहे आणि एक महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये पार पडणार आहे। यामिनी, नक्कीच दिल्लीतली ही बैठक अतिशय महत्त्वाची असणार आहे। जोपर्यंत दिल्लीतील बैठक होत नाही तोपर्यंत भाजपच्या आमदारांची बैठकही बोलवली जाणार नाही। आता अनेक ठिकाणी एक गैरसमज झालेला दिसतोय, तो म्हणजे असा आहे की पार्लमेंटरी बोर्डचं अप्रूव्हल आवश्यक आहे मुख्यमंत्र्याचा उमेदवार ठरवण्यासाठी, परंतु हा अतिशय गैरसमज आहे आणि हा समज पूर्णपणे चुकीचा आहे। त्याचं कारण पार्लमेंटरी बोर्डची आवश्यकता कुठेही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी नसते, तर प्रत्यक्ष आमदारांच्या म्हणजे ज्याला आपण विधिमंडळ पक्ष म्हणतो, लेजिस्लेटिव्ह पार्टी, त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्याच्या नावावर निर्णय होतो। ते आपला नेता ज्याला निवडतात तो मुख्यमंत्री म्हणून समजला जातो। आता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत येत आहेत, ओम बिर्ला यांच्या कन्येचं रिसेप्शन आहे, त्याचवेळी देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत येत आहेत आणि हे दोन नेते अमित शहा यांच्या घरी आज बैठक करून त्या बैठकीमध्ये ठरवतील की नेमकेपणाने कोणत्या पक्षाला मुख्यमंत्री पद दिलं जाईल। आतापर्यंत ज्या बातम्या आहेत त्यानुसार अजित पवारांच्या पक्षाने भाजपला पाठिंबा दिल्याचं म्हटलं जात आहे आणि काल परवा तसं त्यांच्या नेत्यांनी नाकारलंही होतं, पण तरी सुद्धा पुन्हा तसं म्हटलं जात आहे। त्यामुळे कदाचित फक्त आता भाजपचा मुख्यमंत्री की शिवसेनेचा, तर त्याबाबत निर्णय हा आजच्या अमित शहा यांच्या बैठकीत होऊ शकतो आणि त्यानंतर लगेचच विधिमंडळ पक्षाची बैठक लावली जाईल, ज्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या आमदारांना निरोप दिला जाईल की आता विधिमंडळ पक्षाची बैठक आहे, त्यावेळी मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला असं समजायला हरकत नाहीये। यामिनी, अगदी सोमेश, धन्यवाद या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।